यार मी एवढ्या दिवसाचे फॉर्म नंबर वाचतीये ज्युरिसचे. ज्युरिसमध्ये फॉर्म नंबर नावाचा टॉपिक आहे. फॉर्म नंबर्स असतात. त्याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो म्हणजे येतोच. तर मी एवढं परेशान झाली. मी माझ्या लक्षातच बसत नाहीये ते. म्हणजे ते ईझी आहे. फक्त त्याचे फॉर्म नंबर आणि त्याचा जे लायसन्स आहे ते म्हणजे एकदम जमलिंग होऊन जाते. जसं की फॉर एन एक्झाम्पल 20 नंबरचा फॉर्म नंबरचं काय गाईडलाईन आहे की लायसन्स ग्रांटेड टू सेल बाय रिटेल ड्रग्स विच इज अदर दॅन शेड्यूल सी अँड C1. आणि 20B लायसन्स ग्रांटेड टू सेल बाय होलसेल drugs other than C and Schedule C and C1 drugs. But 21B काय आहे? License granted to sell by retail drugs specified in C and C1 drugs. And 21B license granted to sell by wholesale to distribute drugs specified in C and C1 drugs. म्हणजे 20 आणि 21 मध्ये कनेक्शन आहे. 20B आणि 21B मध्ये कनेक्शन आहे. 21 मध्ये काय कनेक्शन आहे की बा 20 म्हणते की रिटेल ड्रग्सचं लायसन आहे जे की शेड्यूल C आणि C1 मध्ये येणार नाही आणि म्हणजे अदर दॅन शेड्यूल C आणि C1. पण 21 काय म्हणतं की रिटेल ड्रग्सच पण स्पेसिफाईड ड्रग्स विच इज स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1. म्हणजे फक्त एका याच्यात दोन्ही याच्यात रिटेल ड्रग्स आहेत पण एका याच्यात शेड्यूल C आणि C1 स्पेसिफाईड ड्रग्स आहेत आणि एका याच्यात शेड्यूल C आणि C1 स्पेसिफाईड ड्रग्स नाही आहेत. तसंच मग 20B आणि 21B मध्ये असं आहे की होलसेल ड्रग्स आहेत दोन्ही याच्यात. फक्त 20B मध्ये ड्रग्स अदर दॅन शेड्यूल C अँड C1 आणि 21B पण होलसेल ड्रग्स डिस्ट्रीब्युशन ड्रग्ससाठीच आहे. तर त्याच्यामध्ये विच इज स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1. आता मला सांगा हे कसं लक्षात राहील. तो रिवीजन करना बहुत ज़्यादा ज़रूरी है. हर रोज सुबह मैं ना इधर चिपका देती इसको इसको इधर चिपकाना ही पड़ेगा आंखों के सामने तभी जाके ये होगा. वरना ऐसे पढ़ने से तो ये बाप रे. पढ़ो पढ़ो पढ़ो.